नमस्कार. उमेदवार आला होता मत मागायला, पण संतप्त झालेल्या महिलांनी केली उमेदवाराची पळताभुई थोडी. उमेदवाराला प्रत्युत्तर देऊन महिलांनी अक्षरशः. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार हे पायाला भिंगरी बांधून प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक मतदाराला हात जोडून विनंती करत आहेत. मात्र हे सगळं होत असताना आता मात्र जनता जेवढी पहिली साधी भोळी होती तेवढी आता मात्र नक्कीच राहिलेली नाही. निवडणुका आल्या की नेते मंडळी फक्त आश्वासनांचा पाऊस पाडायचे, धन निवडून यायचे आणि जनता मात्र पुढील 5 वर्ष मूग गिळून शांत बसायची. पण ती जनता मात्र आता राहिलेली नाही. ज्या प्रकारे नेते मंडळी आम्हाला हक्काने मत मागता त्याच प्रकारे आमचाही अधिकार आहे नेते मंडळींना कामाच्या बाबतीत नेत्यांना धारेवर धरायचा. सध्या अशाच एका प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर हे गौराळा प्रभागात मतदारांच्या गाठीभेटीसाठी गेले होते. यावेळी मात्र प्रभागातील महिलांनी अनिल धानोरकर यांचा चांगलाच क्लास घेतला. वार्डातील भौतिक समस्या, घरकुल योजना व दारू या विषयावर महिलांनी धानोरकर यांना जाब विचारला. या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ न शकल्याने धानोरकर यांना अक्षरशः तिथून काढता पाय घ्यावा लागला. येत्या 29 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आहे. यावेळी मात्र काय होणार असाही प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.